आज सकाळीच भाजी करायला घेतली, शेपूची भाजी काल बाजारातून आणली होती. तेल टाकलं, त्याला मध्ये जिरं टाकलंय आणि बरेच दिवसांनी आज शेपूची भाजी करणार तर म्हटली चला करूया. मस्त धुवून कट करून ठेवली आणि इथे शेंगदाणे, लसूण आणि हिरवी मिरचीचं मस्त वाटण केलं आणि अशी मिक्स करून याच्यामध्ये टाकली. एका साईडला मुगाची डाळ भिजत घातली होती 10-15 मिनिटं, मग ती पण याच्यात टाकली आणि थोडंसं पाणी टाकतं म्हणजे जे भांडं आहे ना आपलं थोडंसं ते असं हिसळून आणि मस्त भाजी शिजून घेतली. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता ऋतू शाळेत गेलाय, आम्ही काही शाळेत नाही जाणार. मी आणि सई, बघा इथं सई मस्त कॉर्ड सेट घातलंय तिने आणि आम्ही चाललोय कुठं तर ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला समजेलच. आणि कशासाठी चालली ते पण नंतर तुम्हाला समजेल. तर आता थोडीशी रिप येते आणि कपडे वगैरे म्हणजे बऱ्यापैकी माझं सगळं आवरले. लाईट गेली आहे, घरात लाईट नाही आहे आणि किचन वगैरे सगळं व्यवस्थित आवरून मी चालले. कारण कसं मग आलं का परत असं की कामाचं लय असं राहतं की अरे हे राहिले आणि डबा वगैरे घेऊन चालले डायरेक्ट. चला म्हटलं पहिलं मला जायचं पार्लरमध्ये, अप्पर लिप्स करायचे ते. तर बघू ती ताई अजून आली नाही. आत्ता किती वाजले ते 11:15 वाजलेत. तर चला निघूयात. आणि पुढं काय काय होणार आहे ते मला पण नाही माहिती, त्यामुळे तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला, केस धुतलेत, आज गुरुवार आहे ना म्हणून. तर फक्त इथं एकदम छोटंसं असं खेकडा क्लिप लावला, एकदम छोटूसा. तर चल सई, सगळ्यांना हाय कर. हाय, मला मी कशी दिसते? मी शिकते. सांगा. मीच पडले होते. आम्ही पार्लर मध्ये चाललोय, तुम्हाला सांगायला म्हणती. काय बोलली तुम्हाला समजलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आम्ही आलो आता ताईच्या घरी. बेल वाजवते. झोपले का काय? पडदा मावलं तुम्ही आम्हाला. आणि इथे ना मुलांसाठी पेस्ट्री आणली होती आणि मस्तपैकी आता दोघं पण त्यांना मी वाढते. एक चॉकलेट फ्लेवर आणि एक व्हॅनिला फ्लेवर आणला होता. तसं म्हणत होती व्हॅनिला दे, पण मला व्हॅनिला खायची होती त्याच्यामुळे तिला चॉकलेटच दिले. म्हटलं तू चॉकलेटच खा. आणि खरं पेस्ट्रीमध्ये व्हॅनिला फ्लेवर मस्त लागतो बरं का, केकमध्ये पण. कारण आता जास्त करून आम्ही तो आणतो ना तर बाहेर लागतो. इथे मुलांना दिलं, आमच्या दोघींसाठी पण इथे 2 पीस ठेवलेले आहेत. आम्ही नंतर ते खाले आणि ताई आतमध्ये सँडविचची तयारी करते. तर चला जाऊ आत. तेव्हा आता तुम्ही आम्हाला सांगा सँडविच बनवती. हा तुम्ही बोला, मी नाही बोलत. तसं का तुम्ही नंतर बोलूनच टाकणार आहे ना तू. नाही मी आता रोज टाकणार आहे, म्हणून तुम्ही टीव्हीचा आवाज कमी केलेला आहे. टीव्हीचा आवाज. हा मग टीव्हीचा आवाज, त्याच्यामुळे मी बंद करते. चटणी केली ना? हा मी सांगते बोले काय टाकलंय पण याच्यात. याच्यातले काय काय टाकले? अहो मग लई काय काय ते सांगा ना. पुदिना आहे, अजून कोथिंबीर, लसूण, जिरं, कढीपत्ता. अगं बाई, बरंच काय काय टाकले हो. हा हा थांबा, 1 2 3 4 5 किती झाले बाई तुमच्या नावाने? 6 झाले. काकडी, टोमॅटो, कांदा आणि तिकडं बटाटा. चाट मसाला टाकला. चाट मसाला टाकले ना? हा, आमचे हे पण चाट मसाला टाकायचं बरं का ते. कोण ना बाया, कोण ना लय छान लागतं सँडविच. हा ना, खाईन ना मी. आता खायलाच आली आहे बघा, आता खाऊन जा. खाऊन मला सांगा, माहिती तारीफ करा, मला तारीफ केलेली आहे. हो हो, म्हणूनच आता करणार आहे. आता आपण आहे ना याचं लेअरिंग करायचं ना. आणि इकडं सई कसं काय तुटलं होतं आहे ते? काय ते काय म्हणते नाही, मागचे निघते आली ती, काही नाही, बसते. राहू दे बाळा, आपण नंतर ते ठेवते तर माऊ नंतर लावी. अगं हो, मित्रांनी ओ मित्रांनी काढलं. मित्रांनी काढलं ना. हा, सई आली की इथं नुसती गाडीच खेळायचं तिला. आणि ही ताई मला म्हणती मी आजारी आहे, पण यांच्या बघून कोणाला वाटन का आजारी आहे. हा, मला म्हणते मी आजारी आहे, मला भेटायला या, म्हणून मी आली आहे. पण खोटं बोलले माझ्यासोबत ना. नाही, होत्या आजारी होत्या, पण आज नाही वाटत मला तुमच्याकडे बघून. डॉक्टरकडे गेल्यावर ना. आणि आता हे सँडविच खाऊन बरं होणार आहे आम्ही पटकन. मी पण आजारी हो. मेयोनीज. हा,
आणि मग वरून हे टाकू. काय बाई नाही नाही खरं सुगरण आहे. सँडविच खाऊ का मग मला सांग. हा ना खायला चालली बाई मी सँडविच आता. बटाटा मी ना फक्त बटाटा नाही टाकीत, पण बटाट्याचं खरं भारी लागते. आमच्यांनी आणलं ना मस्त लागते. ते नाही आपल्याला सोडायला आले ते. हा हा त्यांना सांगितलं मी, ते मला म्हणले सँडविचचं हे टाक, काय सँडविचचं स्टॉल टाकलं चालेल. लई म्हणजे लई चालत. अगो बाई हा चालेल ना आपल्या गावामध्ये. आता ते त्याच्यावर टाकायचं ना. ते टाकायचं, ते चुकीचं झाले, रॉंग झाले. हा का अच्छा हा असं करायचं. ओके पण हे बरं आहे ना असं सगळं करून ठेवायचं. हा मी आता असंच करीत जायला इथून पुढं. हा शिकून जा माझ्याकडून, तुम्ही काय काय करतो. हा ना नाही खरं आहे हो. ह्या अशा आखी करून ठेवायची एका बाजूला. हा आणि ह्या अशी आयडिया येते माहिती का आपण कुठं आलो गेलो तर. आणि कळतं नाहीतर हा म्हणजे कसं कसं काय. हा हा मी स्पेशली लोकांच्या घरात त्याच्यासाठीच जाते. कोणाचं काय कोणी कसं केलं त्याच्यावरून आपल्याला बऱ्यापैकी idea आहे. हा नाही ही आयडिया मला आवडली तुमची. मी आता अशीच करणार. आपली बरं बिरं हा खरंच बाई हे सही पण मला अशी दिलाय. किचन वर जाऊन बसले. पाणी प्यायचंच नाही आपल्याला, आपण नंतर खाऊन झालं. आता नाही प्यायचं हा, नंतर पिऊ आपण. अगं ते काय नाही त्याला चटणी बघ झाले पहिले मी कट कर. बरं 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 ओके हा बस कट करते हा. मस्त हा मी पण असंच करते. छान झाले मस्त मस्त ना. जरा आपण भाजी झाले बरं का ताई. छान झाले का? हे जळण ना कमी करा ना. जळालंच नाही चांगले. ताईने मस्त सँडविच केले होते आणि मी तिथं गरमागरम 2 सँडविच खाले आणि नंतर इकडं जेवायला बसलो आम्ही. आणि मी घरून भाजी पण घेऊन आले होते, भाजी भाकर. आणि मग इथं दोघींचं चाललंय मस्त जेवायचं. आणि पुलाव केला होता ताईने आणि मस्त झाला होता बरं का. गेल्या वेळी मसाले भात खालता आणि आज पुलाव. दोन्हींची पण टेस्ट एकदम भारी होती मस्त. आणि मुलं काय आता सईला पण मी सँडविच भरवलं होतं, त्यामुळं मग 2 जण मस्त खेळत होते. आणि आम्ही पण दुपारचे काहीतरी 1:30 वाजले होते, तसं जेवायचा टाइम झालाच होता. आणि ते 2-3 सँडविच परत भाकर भाजी एवढा पुलाव, माझं फार पोट एकदम जाम झालं होतं. आणि जेवणानंतर मग परत इथं आता आम्ही जरा गोड खातोय. तर ह्या डब्यामध्ये बघा काय काय. लाडू तुला काय पाहिजे सई. अयो एवढा पेडा सई खाणार आहे का तू. हा भाई अहो त्याला लय पेढे आवडतात फार. मला दे तेवढा. हा लय एवढा नाही गोड खायचं बाई. बाय आता ऍटिट्यूड लाडू पेढे लय आवडतात. अयो माया पण हो पोरांना. ते त्या दिवशी मी अर्धा किलो आणि तो रामश्यामनेच मला वाटतं त्याच्या दुकानात. हा 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 काय नाही. तुला दुसरी बॉटल दे, रडते मग घे. मागे नवीन बॉटल लय छान पाणी चलो दे तुझी तुझी ती दे मग पेढे नाही ना तुला. नको का अजून पेढे? लय पेढे आहेत ह्यांच्या. अजून लय 2 बॉक्स आहेत. अयो बस खाली. कॅडबरी ठेव. हा ठेव खिशामध्ये. आम्ही आलो होतो गावात, ऋतूची शाळा सुटली ना, त्याला घेऊन आता परत चाललोय. इकडे या कडेला या कडेला या. ओके ओके दादाचा हात धरा. चला आता परत रियांशच्या घरी. जाम हात धर बाळा त्याचा व्यवस्थित. चला शाळा सुटली. ऋतूला घरी घेऊन आले आणि ताईने त्याला मग लगेच दूध आणि बिस्किट खायला दिलं. आणि आमचा जरा वेगळाच मेनू आहे, तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. आम्हाला बनवायची आहे चिकन बिर्याणी. तर मग आमच्या दोघींसाठी पण ताईने कॉफी केली आणि चिकन घरी आणलं होतं. फोन केला होता तर एक मुलगा घेऊन आला होता. आणि आता आम्ही मस्तपैकी पहिलं म्हटलं कॉफी पिऊयात आणि मग नंतर सुरुवात करणार आहे. तर 6 वाजता आम्ही दोघींनी सुरुवात केली ती, पण एकदम मस्त पटपट पटपट. आणि ना त्यांची पद्धत पण आहे ना एकदम छान आहे बरं का, वेगळी. आणि टेस्ट
एकच नंबर होती. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. आणि तरी म्हणजे बऱ्यापैकी मी शूट घेतलं, एवढं घेता नाही आलं, काय होतं आता टाइम पण झाला होता. खडे मसाले. आणि इथे 1 किलो चिकन आहे, त्याच्यात दही टाकलेलं आहे आणि जे घरचे बेसिक मसाले असतात ना ते टाकून ते एका साईडला मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. लगेच आणि होईल. इथे लगेच मी आलं कापते, आलं लसूण आणि आलं लसूणच त्याची पेस्ट करायची आहे. आणि ताई एका साईडला ते मसाले टाकून चिकन मॅरिनेट करायला ठेवतात ते. आणि नंतर आम्ही दोघींनी मिळून म्हणजे त्यांनी कांदा पण कट केला आणि लसूण, तर ते पण नंतर तुम्हाला दाखवते ते कशी पेस्ट वगैरे करतात त्याची. तर भरपूर कांदा कट केला होता बरं का ताईने. आणि कारण आहे ना, आम्हाला 2 करायचं होतं, म्हणजे एक चिकन बिर्याणी करायची होती आणि चिकन सुक्क पण करायचं होतं. ताई म्हटलं आहे भरपूर चिकन, तर सुक्क चिकन पण करूया, जरा खायला पण छान लागतं ना सुक्क चिकन. तर म्हणून मग कांदा वगैरे इकडं ताईने कट केला, टोमॅटो घेतले ते 5-6, आणि तिथे बघा चिकन होते आपलं मॅरिनेट. आणि कुकर इथं एका साईडला टोपामध्ये कांदा टाकलेला आहे परतायला, इथं आलं लसूणची पेस्ट करतात ते. आणि ही चिकनची तयारी आहे बरं का इकडं टोपामध्ये. हा कांदा ना एकदम असा पार ब्राऊन होऊन द्यायचा, म्हणजे ब्राऊन पण नाही, एकदम आपण काय म्हणतो असा लूज एकदम असा. आणि एका साईडला मी आता घेतलंय कांदा तळायला, तो बिर्याणीच्या वरून आपण टाकणार आहे लेअर वरती. तो कांदा मी त्या तळती इथं. आणि दोघं नाही, तिघं मुलं तिकडे बघ खेळतात मस्तपैकी. ऋतू पण आलेला आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. इथं कांदा वगैरे माझा तळून झालाय. आणि हा कांदा आहे ना बिर्याणीचा मस्त लूज झाला होता. तर त्याच्यात ताईने अद्रक लसूणची पेस्ट, थोडेफार खडे मसाले आणि टोमॅटोची पेस्ट टाकली. तर याला आता मस्त आपण तेल सुटस तोपर्यंत परतून घ्यायचं. आणि खरं एवढा भारी वास येत होता ना त्याचा, 1 नंबर वास येत होता, कारण थोडेफार खडे मसाले, अद्रक लसूणची ती पेस्ट. आणि याच्यात आता त्याला तेल सुटल्यावरती ताईने मसाले टाकले, चिकन बिर्याणीचा मसाला, बिर्याणी मसाला आणि मटन मसाला ते टाकले, आणि घरचा मसाला. आणि अजून इकडे चिकन तसंच आहे, तर ते पण चांगलं परतू घेतलं मसाले टाकल्यावरती सगळे. आणि ही खरं पद्धत आहे ना, म्हणजे मला माहितच नव्हती का पूर्ण कांदा अगोदर चांगला परतू घ्यायचा. आपण काय करतो एका साईडला फक्त याच्यातच टाकतो ना सगळं, मॅरिनेट करतानाच मी टाकले होते गेल्या वेळी सगळे कांदे वगैरे काय आहे ते. पण हे मस्त आणि एकदम मस्त ग्रेव्ही तयार होती. आता डायरेक्ट चिकन त्याच्यात टाकूया आपण, आणि सगळं व्यवस्थित हलू घ्यायचं त्यात मिक्स करून. कांदा असा जास्त शिजून घेतला ना कच्चाच, तर त्याने खरं टेस्ट छान येते बरं का. आणि ग्रेव्ही पण मस्त तयार होती. तर एका साईडला तिकडल्या बाजूला आता लगेच सुकं चिकन करायचं पण चालू केलेलं आहे. त्याच्यात पण ती पण सेम अशीच पद्धतीने केलं होतं सुकं चिकन, आणि ते पण टेस्टला 1 नंबर झालं होतं. आणि थोडंसं चिकन म्हणजे शिजण्यापुरतं पाणी टाकायचं. चिकन शिजायला लावल्यावरती लगेच आम्ही ना भात पण एका साईडला उकडून घेतला. आणि बघा 1 लिंबू अख्खं आहे त्याच्यात पिळलं. आणि आपण काय करतो मॅरिनेट करताना लिंबू पिळतो ना, तर याच्यात हे म्हणजे बनवतानाच असं वरून लिंबू पिळलं, आणि मस्त टेस्ट येते त्याची. आणि भात वगैरे उकडून घेतला आणि चिकन पण शिजलं. आणि लगेच एका साईडला बघा आता इथं चिकन शिजलं ना, तर किती 10 ते 15 मिनिटात चिकन शिजलं होतं. आणि इथं ताईने आता लेअरिंग करायला घेतलंय बघा. तर त्याच टोपामध्ये खाली जे चिकन शिजलं ना त्याच्यावरतीच लगेच आपण असं मस्त भात टाकून घेणार आहे. आणि हा बासमतीच आहे, फॉर्च्यूनचा बासमती राईस होता. आणि ना एवढा भारी वास येत होता ना खरं. आणि तसं पण तुला माहितीच का, चिकनचा वास मस्त येतो, ती ग्रेव्ही वगैरे मस्त शिजते ना. आणि बऱ्यापैकी म्हणजे खाली ना जास्त अशी ग्रेव्ही झाली. तर त्याला मी म्हटलेलं की आपण काढून अशी लेअर द्यायचा का, तर म्हटले नाही, खाली पूर्ण मसाला तसंच ठेवायचा आणि डायरेक्ट वरूनच पूर्ण भाताची अख्खी लेअर त्याच्यावरती द्यायची. आणि तिकडं सुकं चिकन पण होते, त्याचा पण मस्त वास येत होता. आणि ऋतूचा अभ्यास चाललेला आहे, हॉलमध्ये तो अभ्यास करतो. आता काहीतरी 7:30 वाजले होते, 7:30 पावणे 8च्या दरम्यान मग आम्ही हे करायला घेतलं. आणि त्या मानाने ना आम्ही दोघींनी पटपट आवरलं बरं का सगळं. आणि बघा आता इथं कलर घेतलाय, पिवळा कलर, हिरवा कलर, हे 2 कलर टाकले. आणि वरती मग मस्तपैकी कांदा वगैरे, कोथिंबीर. आणि याला किती आम्ही 20 ते 25 मिनिटं 20 का 25 मिनिटं मस्त एकदम लो फ्लेम वरती बिर्याणीला दम दिला.
म्हणजे दम दिला की तू छान मस्त हो टेस्टला. आणि हे खरं आहे बरं का, प्रत्येकाची पद्धत आणि म्हणजे वेगळीच राहते आणि प्रत्येकाची टेस्ट पण वेगळी राहते. आणि इथं आम्ही 20 मिनिटं मस्त दमावरती बिर्याणी शिजून घेतली आणि मग जेवायला वगैरे घेतला. आणि आम्ही म्हणजे या तिघं चौघ जण जेवलो आणि आमच्या यांच्यासाठी ताईने घरी डबा वगैरे पण दिला होता. चिकन सुक्क पण दिलं होतं, बिर्याणी पण दिली ती. आणि बिर्याणीला दम देस तोपर्यंत ताईने लगेच सगळा पटापटा किचन वाटा आवरला. आणि बघा इथं आपली बिर्याणी रेडी आहे. आणि एवढी छान दिसत होती ना, झाकण काढलं लय भारी वास येत होता. आणि इकडे मुलं खेळतात. आणि आता आम्ही मस्तपैकी जेवायला बसणार आहे. खरंच आणि बिर्याणी पाहूनच तुम्हाला समजेल एक की मस्त हा असं छान ताट झाली सजवा होती बरं का मस्तपैकी. टेस्टला. मी ना फोटो काढते. आणि चिकन सुक्क पण मस्त झालं होतं. फडकं आणि बिडकं ऋतूला माझ्या खूप जास्त बिर्याणी आवडती, त्यांनी पण पोटभर खाली. आणि तसं पण ताईच्या हाताला टेस्ट आहे. आपण म्हणतो ना म्हणजे असते कायांच्या हाताला, माझ्या पण हाताला आहे बरं का. आणि बघा एकच आहे ना किती मस्त दिसते ना. फक्त चिकनचा पीस त्याच्या वासात ठेवा. आणि एकदम असं ना पूर्ण मस्त दम बसलाय तिला बघा. आणि सुकं चिकन पण किती भारी दिसते. आणि मस्त पैकी आम्ही जेवण वगैरे केलं एकदम पोटभर. आणि खरं बिर्याणी लई भारी झाली. तुम्ही एकदा ह्या अशा पद्धतीने करून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जेवण वगैरे केलं, यांचा डबा घेतला आणि 8:30ला आम्ही घरी गेलो. त्यांनी पण मग जेवण केलं आणि आमच्या यांना पण मस्त बिर्याणी आवडली. तर आजचा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ कसा वाटला आणि बिर्याणीची पद्धत कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब. बाय. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड गुड नाईट.